अगं अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे फुटपाथ विक्रेते जे आहेत व्यावसायिक, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आज खरं तर हे निवेदन दिलेलं आहे। त्यामुळे आमच्यासोबत सादिक भय आहे, त्यांचे सर्व फुटपाथचे सहकारी आहेत आणि आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आज निवेदन दिले। त्याचं कारण असं आहे, संरक्षण भिंत बांधण्याचं काम सुरू आहे सिव्हिल हॉस्पिटल येथे। त्याच्यामध्ये आम्ही गेले 6 महिन्यापूर्वी पण निवेदन दिलं होतं की आपण एक 2x2ची खिडकी त्या भिंतीला ठेवा, जेणेकरून या लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार नाही, ही लोक उपाशी मारणार नाही। त्यासाठी एक 2x2ची खिडकी ठेवा, जेणेकरून आतमधील जी लोक आहेत त्यांना बाहेरचं जे पाण्याची बॉटल, चहा, भाकरी, जे काय लागतं साहित्य ते हे लोक विकतात, तर ते फक्त आतून बाहेर आणि बाहेरून आत साहित्य घेता येईल एवढी खिडकी ठेवण्यात यावी। यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय, गेले 6 महिने झाले, परंतु त्याच्यावर काय निर्णय झालेला नाही। पण आता सर्जनशी आम्ही गेल्या आठवड्यात चर्चा केली, तर ते म्हटले आम्ही तुम्हाला सांगतो काय होतं ते, परंतु त्यांनी काय सांगितलं नाही। त्यामुळं आता ह्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि जगण्याची मुश्किल झालेलं आहे। त्यामुळे आता या लोकांनी माझ्याकडे लेखी तक्रार न्याय आम्हाला मिळावा यासाठी लेखी त्यांनी मला पत्र दिलेलं आहे की बाबा आम्हाला या विषयात न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आम्ही सामूहिक आत्मदहन करू। त्याच्याच अनुषंगानं आज आम्ही सर्वजण माननीय अप्पर जिल्हा अधिकारी यांना भेटलेलो आहोत आणि त्यांना सांगितलं आहे, जर त्यांना जर न्याय मिळाला नाही तर तेही कुटुंबातील आणि आम्ही आमचे सर्व फुटपाथचे जे आहेत अध्यक्ष लोक आणि माझ्या पक्षाचे कार्यकर्ते, आम्ही सर्व मिळून सामूहिक आत्मदहन करणार आहोत। त्यामुळे हे सरकार जे आहे ते गरिबांसाठी चांगलं सरकार आहे, गरिबांची कामं करते, त्याचाच विचार करून याही 3-4 कुटुंबाचा विचार करून येत्या ह्या सरकारनं आणि संबंधित जे आमचे लोकप्रतिनिधी असतील, माननीय खासदार उदयनराजे भोसले आहेत, माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आहेत आणि तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई साहेब, यांनाही आम्ही कुरिअरच्या माध्यमातून हे निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहे। आम्हाला अपेक्षा आहे की यांना व आमच्या सर्वांना आत्मदहन करण्याची गरज लागणार नाही। त्यामुळं प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून याच्यामध्ये तोडगा काढून या कुटुंबियांना न्याय द्यावा। फुटपाथ विक्रेत्यांना कायद्याचं संरक्षण असताना सुद्धा त्यांच्यावर अन्याय होतोय। त्या अन्याय कदापि आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून, वापर समिती जिल्हाध्यक्ष म्हणून ही अन्याय काही सहन करणार नाही ना। आणि आत्मदहन करण्याचा जे निर्णय झालेला आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील। पूर्ण संघटना आत्मदहनाची तयारीला लागलेली आहे।